Hello, my dear student. In previous video, we will start the CO2 laser. In previous video, we have discussed the only general description and principle of CO2 laser and three modes of vibration, that is a symmetric, asymmetric and bending mode. In this video, the construction, working and energy level diagram of CO2 lasers. And start first the construction. Okay, let's see the diagram, that is the schematic diagram of CO2 laser. We know आपण जे construction आणि working जे बघतोय आपण three component मध्ये बघतो. One is the active medium. First is the active medium. Second is the optical resonator cavity and third is the pumping source. But let's see the diagram, and in that diagram this is the quartz discharge tube. हा जो आहे हा काय आपला ऍक्टिव्ह मीडियम आहे. दिस इज द फर्स्ट जो आहे आपला कंपोनंट. दिस इज द ऍक्टिव्ह मीडियम अँड दिस इज द क्वार्ट्ज डिस्चार्ज ट्यूब. इन दिस आपण प्रिन्सिपल मध्ये सुद्धा बघितलं, द ऍक्टिव्ह मीडियम इज अ मिक्सचर ऑफ CO2, N2 and helium. In that figure, in that schematic diagram of CO2 laser, this is the quartz discharge tube, and in this quartz discharge tube is filled with CO2 plus N2 plus He, and in the proportion of 1s to 2, 2s to 3. This is the carbon. This is the active medium of CO2 laser is a gas mixture. Active आपण प्रिन्सिपल मध्ये सांगितलं मी तुम्हाला की the active medium is a in CO2 laser, the active medium in CO2 laser is a gas mixture of CO2 plus N2 plus He in the ratio 1s to 2s to and 3, filled with that quartz discharge tube of length. त्याची लेंथ किती आहे quartz discharge tube ची 5 मीटर and diameter is 2.5 centimeter. बघा काय म्हणतोय आपण की the active medium of CO2 laser is a gas mixture. मी प्रिन्सिपल मध्ये पण सांगितलं आपण gas mixture of CO2 N2 plus He in the ratio 1s to 2s to of filled in that glass discharge tube of length 5 meter and diameter 2.5 meter and the pressure is few mm. This is the vacuum. इथून काय करणार आपण प्रेशर काय करणार आहे फील करणार. ओके, द ऍक्टिव्ह सेंटर ऑफ CO2 मॉलिक्यूल इज लेझिंग ऍक्शन. आता ऍक्टिव्ह सेंटर काय काम करतं की आपल्याला लेझिंग ऍक्शन. मग आता हे जे आहे ना, मग फर्स्ट जो आहे आपला आता हे सगळ्यांचे CO2 N2 आणि Heचा रोल काय आपण वर्किंगमध्ये ते कम्प्लिटली काय करणार आहे स्टडी करणार आहे. बट दॅट पर्पज ऑफ दॅट N2 गॅस मॉलिक्यूल टू हेल्प. आता N2 मॉलिक्यूल काय करणार आहे हे हेल्प करणार आहे. बघा कन्स्ट्रक्शनमध्ये मी सांगतो, वर्किंगमध्ये सुद्धा सांगणार आहे दॅट N2 मॉलिक्यूल, that purpose of N2 gas molecule is to help the excitation of CO2 molecule. जसं आपण प्रिव्हियस मध्ये बघितलं HENE लेझर मध्ये, HENE लेझर मध्ये सुद्धा काय बघितलं आपण की जे डायग्राम जी ड्रॉ केली होती, हेल्प्स काय करता की हेलियम आयटम कशासाठी हेल्प्स करता निऑनला एक्साइट करणं. निऑन आयटमला आपण प्रिव्हियस HENE मध्ये बघितलं हेलियम आयटम दॅट हेल्प्स टू एक्साइट द निऑन आयटम. मीन्स एनर्जी काय करता हेलियम ट्रान्सफर करता आणि मग ती that will be the collide with neon atom आणि मग neon atom कुठे येणार एक्सायटेशनला येणार. एक्सायटेशन लेवल सेम ॲज इथे पण आहे की N2 मॉलिक्यूलचा पर्पज काय की N2 गॅस मॉलिक्यूल N2 गॅस मॉलिक्यूल टू हेल्प द एक्सायटेशन ऑफ दॅट CO2 मॉलिक्यूल अँड कोलाइडिंग विथ CO2 मॉलिक्यूल ट्रान्सफरिंग, आणि तेच परत काय करणार एनर्जी काय करणार सेम ॲज द HENE लेझर एनर्जी ट्रान्सफर करणार आणि सो N2 मॉलिक्यूल इन्क्रीजेस. पण N2 मॉलिक्यूल काय करता इन्क्रीजेस पंपिंग इफिशियन्सी. बघा CO2 एक्साइट आपोआप होणार नाही. आधी काय होणार की दॅट पर्पज ऑफ N2 गॅस मॉलिक्यूल टू हेल्प द एक्साइटेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल कोलाइड विथ एक्साइट करतो CO2. N2 काय करतो एक्साइट करतो, म्हणजे एक्साइट करतो कुठं कशाला CO2 मॉलिक्यूलला, एक्साइटेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल. हे पर्पज आहे कशाचं N2 मॉलिक्यूलचं. HEचं आपण पुढे वर्किंगमध्ये मी तुम्हाला वर्किंगमध्ये सांगणार आहे. दिस इज द दिस पार्ट विच this part is the active medium. Active medium मध्ये तुम्ही राईट काय करणार आहे active medium is a mixture of gas. Active medium in CO2 laser is a mixture of CO2 N2 in the ratio लेंथ एवढी आहे. मग आपल्याला काय सांगता येईल की मग याचं पर्पज सांगू आपण की N2 मॉलिक्यूलचा पर्पज काय, N2 मॉलिक्यूलचा पर्पज काय एक्सायटेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल, एक्सायटेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल बाय कोलाइडिंग विथ. ते वर्किंगमध्ये डायग्राममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार.
आता हा झाला ॲक्टिव्ह सेंटर, हा झाला ॲक्टिव्ह सेंटर. इथून आपण CO2 N2 He आणि व्हॅक्यूम काय करणार हे करणार. सेकंड इज द ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी. सेकंड कंपाउंड इज अ ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी. ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी. ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी काय काम करतं की इथे बघा दोन मिरर दाखवले आपण, दोन मिरर. दिस ऑप्टिकल, द ॲक्टिव्ह मीडियम इज एन्क्लोज बिटवीन द. मग हे जे ऑक्टिव्ह मीडियम आहे ते काय केलेलं आहे, एन्क्लोज केलेले आहे कशाने, या दोन मिररनी, या दोन कॉन्केव्ह मिररनी. अँड वन ऑफ द मिरर, फर्स्ट मिरर इज M1 दॅट इज अ फुल्ली रिफ्लेक्टिंग, म्हणजे जेवढी लाईट येणार आहे तेवढी काय करणार आहे ती रिफ्लेक्ट करणार आहे. अँड सेकंड इज अ पार्शियली रिफ्लेक्टेड M2. दॅट मीन्स बघा ही ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी. दॅट मीन्स दिस ॲक्टिव्ह मीडियम इज एन्क्लोज इन द दॅट टू कॉन्केव्ह मिरर. फर्स्ट मिरर इज अ फुल्ली रिफ्लेक्टिंग, म्हणजे जेवढी लाईट येणार आहे तेवढी काय करणार ती रिफ्लेक्ट करणार. अँड सेकंड इज अ पार्शियली रिफ्लेक्टिंग लाईट M2. दॅट मीन्स दिस इज द 90%. सेकंड M2 काय, M2 मिरर काय, पार्शियली रिफ्लेक्टिंग. दॅट मीन्स 90% रिफ्लेक्टिंग अँड 10% ट्रान्समिट 10% ट्रान्समिटेड. दॅट इज द पार्शियली रिफ्लेक्टेड. दिस इज द, हे काम, ह्या दोन मिरर कशाचं काम करणारे, ऑप्टिकल रेझोनेटरचं. कशाचं काम करणारे, ऑप्टिकल रेझोनेटरचं. आता ह्या दोन मिरर मी इथे पण जॉईन केले असता, बट यांनी काय होणार आहे की इथे लॉस होणार आहे कशाचा, दिस इंटरनल कॅव्हिटी. आता ही एक्सटर्नल कॅव्हिटी, हे काय मिरर एक्सटर्नल कॅव्हिटी. जर इंटरनल कॅव्हिटीमध्ये कॉन्फिगरेशन जर लावलं असतं, दॅट विल बी द इरोटेड बाय गॅस और गॅस डिस्चार्ज हॅव द तो काय झाला असता, इरोटेड, काय झाला असता, डॅमेज झाला असता. काय झाला असता, डॅमेज. आणि इथे स्टारने दाखवले, दिस इज द बूस्टर विंडो दॅट विल बी द पोलराइज्ड. हे जे दाखवले ना ब्रूस्टर विंडो स्टारने, बघा इथे स्टार केलं, इथे स्टार केलं. या काय करता, लेझर लाईट काय करता, पोलराइज करता. लेझर लाईट काय करता, पोलराइज करता. बघा फर्स्ट झालं ॲक्टिव्ह मीडियम एवढं. सेकंड ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी, दोन मिरर आपण सेट केला M1 M2. एक आहे फुल्ली रिफ्लेक्टिंग, दुसरी आहे पार्शियली रिफ्लेक्टिंग. पार्शियली रिफ्लेक्टिंगमुळे 10% ट्रान्समिशन होतं आहे, त्याच्यामुळे लेझर लाईट भेटते आपल्याला. ओके. नेक्स्ट जो आहे थर्ड इज द पंपिंग सोर्स. पंपिंग सोर्स. थर्ड काय, पंपिंग सोर्स. द इलेक्ट्रिक डिस्चार्ज मेथड इज यूज फॉर पंपिंग अँड अचिव्हिंग पॉप्युलेशन इन्व्हर्जन. पंपिंग सोर्समध्ये इथे दाखवले की दोन इलेक्ट्रोड काय केलेले, सील केलेले. दिस टू इलेक्ट्रोड आर सील्ड विथ डिस्चार्ज ट्यूब आर कनेक्टेड अ DC पॉवर सप्लाय. कशाला कनेक्ट केलेले, DC पॉवर सप्लाय. दॅट मीन्स काय होणार आहे बघा, थर्ड ॲक्टिव्ह मीडियम हे जे आहे मिक्सचर. सेकंड टू मिरर हे कशाचं काम करणार आहे, ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी. पंपिंग सोर्स आपण दोन इलेक्ट्रोड सील केलेले डिस्चार्ज ट्यूबला, अँड दॅट टू इलेक्ट्रोड इज कनेक्टेड टू द DC power supply of few kilowatts, few kilovolts. This is the three component. आता काय होणार आहे, ॲक्च्युली वर्किंग काय होणार आहे ते आपण एनर्जी डायग्राममध्ये बघणारच आहे. बट इथे काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही पॉवर सप्लाय ऑन करणार आहे की दॅट इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इलेक्ट्रॉन विल मूव्ह फ्रॉम दॅट डिस्चार्ज ट्यूब. कोणत्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये, कॉस डिस्चार्ज ट्यूबमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रॉन विल बी मूव्ह. मग आता ते इलेक्ट्रॉन ज्याची कायनेटिक एनर्जी आहे, ज्या इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी आहे, ते काय करणार आहे की आधी नायट्रोजनला एक्साईट करणार आहे. वाय, बिकॉज मॉलिक्युलर मास नायट्रोजनचं कसं आहे, कमी आहे. नायट्रोजन ॲटमला काय करणार, दॅट कोलाईड होणार नायट्रोजन ॲटम बरोबर, अँड दॅट नायट्रोजन ॲटम विल एक्साईट. मग ते एक्साईट होऊन ते कुठं होणार, ग्राउंड लेवलपासून कुठे येणार अप्पर लेवलला. बघे पहिले ज्यावेळेस मी पॉवर सप्लाय ऑन करणार आहे त्यावेळेस जे इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे डिस्चार्ज ट्यूबमध्ये ते पहिले कशाला कोणाला एक्साईट करणार आहे, CO2ला नाही, Heला नाही, N2ला नाही, ते N2ला एक्साईट करणार आहे. वाय, बिकॉज मॉलिक्युलर मास इज स्मॉल. CO2 पेक्षा N2चं मॉलिक्युलर मास कसं आहे, स्मॉल आहे. आणि मग पुढे ते काय बघणार आपण, सिम्पली आपण वर्किंग अँड एनर्जी लेवल डायग्राममध्ये आपण ते स्टडी करणार आहे. ओके. मग नेक्स्ट जो हे झालं कन्स्ट्रक्शनमध्ये 3 पार्ट बघितले. ॲक्टिव्ह मीडियम इज ए मिक्सचर ऑफ 3 गॅसेस इन द रेशिओ लेंथ, त्याचे डायमीटर. ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी, 2 मिरर विल बी, एक्सटर्नल मिरर विल बी फिटेड. इंटरनल मिरर केले तर काय होणार आहे, इथे काय होणार आहे की डॅमेज होण्याचे चान्सेस कसे आहे, जास्त आहे. आणि नेक्स्ट हा जो ब्रूस्टर्स विंडो बसवला आहे दॅट विल बी द पोलराइज लाईट काय करणार आहे, लेझर लाईट विल बी पोलराइज. अँड थर्ड इज अ पंपिंग सोर्स, त्याच्यासाठी आपण 2 इलेक्ट्रोड सील केलेले डिस्चार्ज ट्यूबमध्ये विथ कनेक्टेड टू द DC पॉवर सप्लाय ऑफ फ्यू किलोव्होल्ट्स. अँड नेक्स्ट इज अ वर्किंग अँड एनर्जी लेवल डायग्राम.
ऑफ CO2 लेझर. सिम्पली इथे आपल्याला वर्किंग आता एक्सप्लेन करा. एक वर्किंग काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. वर्किंग अँड एनर्जी लेवल डायग्राम. बघा आधी मी तुम्हाला सांगितलं की काय करणार आहे की पहिलं फर्स्टली एक्साइट कोणते होणार आहे, नायट्रोजन आयटम. व्हाय? बिकॉज ॲक्टिव्ह सेंटरमध्ये 3 गॅसेसचं मिक्सचर आहे, CO2, N2 अँड He. फर्स्ट एक्साइट कोणते होणार आहे, नायट्रोजन. व्हाय? बिकॉज मॉलिक्युलर मास इज लो ऑफ ॲज कम्पेअर टू CO2. मग फर्स्ट काय होणार आहे, दॅट फिगर तुमच्या समोर काय डायग्राम, वर्किंग अँड एनर्जी लेवल डायग्राम तुम्हाला ड्रॉ दिलेले. दिस फिगर शोज द एनर्जी लेवल ऑफ नायट्रोजन अँड CO2 मॉलिक्यूल. ओके. आता काय होणार की फर्स्ट जो आपण इलेक्ट्रॉन इज कनेक्टेड टू द दॅट DC पॉवर सप्लाय, ज्यावेळेस स्विच ऑन करणार आहे दॅट इलेक्ट्रॉन फ्लो इन डिस्चार्ज ट्यूब. इलेक्ट्रॉन कशामध्ये फ्लो होणार आहे, बघ दिस इलेक्ट्रॉन पॉवर सप्लाय ऑन केला, इलेक्ट्रॉन फ्लो इन दॅट डिस्चार्ज ट्यूब अँड दॅट इलेक्ट्रॉन कोलाइड विथ, फर्स्टली कशाशी कोलाइड होणार आहे, दॅट इलेक्ट्रॉन कोलाइड विथ दॅट N2 मॉलिक्यूल वेन इलेक्ट्रिक डिस्चार्ज ऑकर्स. मग आता काय होणार आहे, पॉवर सप्लाय ऑन केल्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लो होणार आणि तिथे काय होणार, इलेक्ट्रिक डिस्चार्ज विल बी ऑकर अँड दॅट इलेक्ट्रॉन इज कोलाइड विथ दॅट इलेक्ट्रॉन्स कोलाइड विथ N2 मॉलिक्यूल. कशाबरोबर कोलाइड होणार, N2 मॉलिक्यूल बरोबर कोलाइड होणार अँड दॅट जे ग्राउंड स्टेटमध्ये जे नायट्रोजनचे N2 मॉलिक्यूल आहे इलेक्ट्रॉन बरोबर कोलाइड झाल्यामुळे ते कुठं होणार, रेज ऑर एक्साइट टू द कुठे येणार, F2 लेवलला. जे F1 लेवल ही ग्राउंड स्टेट आहे. मग ज्यावेळेस आपण स्विच ऑन करणार, स्विच काय केला, ऑन केला अँड दॅट इलेक्ट्रॉन इज कोलाइड विथ N2 मॉलिक्यूल अँड दॅट N2 मॉलिक्यूल एक्साइट. पहिले ते N2 बरोबरच होणार. व्हाय? मॉलिक्युलर मास विल बी लो अँड N2 मॉलिक्यूल देट एक्साइट होऊन ते कुठं येणार, F2 स्टेटला. दॅट मीन्स जे N2 मॉलिक्यूलचं जे पॉप्युलेशन आहे ते कुठे येणार, आता कुठे जास्त होणार, F2 स्टेटला. त्याच्यामुळे याला काय म्हटलंय, मेटास्टेबल स्टेट. त्याच्यामुळे F2 स्टेटला काय, कारण की जे पॉप्युलेशन आहे N2 मॉलिक्यूलचं ते कुठं वाढणार आहे, F2 स्टेटला. कुठं वाढणार आहे, F2 स्टेटला. अँड दिस इज द मेटास्टेबल स्टेट. इथे दाखवलंय की एक्सायटेशन ऑफ N2 मॉलिक्यूल ड्यू टू द इलेक्ट्रॉन कोलिजन. इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतं आहे, जी आपली डिस्चार्ज ट्यूब आहे त्याच्यामध्ये 3 गॅसेसचं मिक्सचर आहे अँड दॅट इलेक्ट्रॉन कोलिजन, दॅट इलेक्ट्रॉन इज कोलाइड विथ N2 मॉलिक्यूल अँड दॅट N2 मॉलिक्यूल इज एक्सायटेशन होऊन ते कुठं येणार, F2 लेवलला. मग जे पॉप्युलेशन आहे N2 मॉलिक्यूलचं ते कुठे वाढणार आहे, मेटास्टेबल स्टेटला. कुठे वाढणार आहे, मेटास्टेबल. मग ही जी प्रोसेस आहे ही एका इक्वेशनने दाखवतो मी तुम्हाला. एका इक्वेशनने काय होतंय, N2 मॉलिक्यूल कशाबरोबर कोलाइड झाले. आता ई स्टार N2 मॉलिक्यूल हे काय, N2 इन ग्राउंड स्टेट. N2 मॉलिक्यूल हे काय, N2 इन ग्राउंड स्टेटमधले मॉलिक्यूल. कशामधले, ग्राउंड स्टेट. आणि हे जे इलेक्ट्रॉन ई स्टार आहे, इलेक्ट्रॉन्स काय, इलेक्ट्रॉन विथ कायनेटिक एनर्जी, ज्याच्याजवळ कायनेटिक एनर्जी ते कोलाइड होणार N2 मॉलिक्यूल अँड दॅट N2 मॉलिक्यूल इन द N2 मॉलिक्यूल कुठे गेले, ते F2 लेवलला म्हणजे एक्सायटेशन लेवलला गेले. N2 स्टार इज द N2 काय झाला, N2 इन एक्सायटेड स्टेट आणि प्लस ई ओनली का, हा ई स्टार जो होता विथ कायनेटिक एनर्जी होती, बट आता याच्याजवळ कायनेटिक एनर्जी राहिली नाही, विदाऊट कायनेटिक एनर्जी. बघा काय होते. सोर्स मी परत एक्सप्लेन करतो. पॉवर सप्लाय ऑन केला, जे ग्राउंड स्टेटमधले जे नायट्रोजन मॉलिक्यूल होते त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉन विल बी कोलाइड होऊन जे नायट्रोजन मॉलिक्यूल आहे ते कुठं गेले, F2 स्टेटला. म्हणजे पॉप्युलेशन कुठं वाढलं, F2 स्टेटला नायट्रोजन. दिस इज द N2 प्लस ई स्टार. N2 नायट्रोजन इन ग्राउंड स्टेट, इलेक्ट्रॉन विथ कायनेटिक एनर्जी, कोलिजन झालं आणि N2 कुठं गेला, एक्सायटेड स्टेटला अँड रिमेनिंग इलेक्ट्रॉन विल नो कायनेटिक एनर्जी. ओके. आता कुठे सर्व वर्किंग बघतोय आपण. आता कुठे सर्व तुमचे N2 मॉलिक्यूल F2 स्टेटला आहे, कुठे न, द लेवल F2 इज कॉल्ड ॲज ए मेटास्टेबल स्टेट. दस N2 मॉलिक्यूल एक्साइट F2 लेवल. आता सर्व N2 मॉलिक्यूल, भरपूर सारे N2 मॉलिक्यूल, पॉप्युलेशन F2 वरती N2 मॉलिक्यूलचं पॉप्युलेशन कसं आहे, जास्त आहे. बट ते मेटास्टेबल स्टेटमध्ये 10⁻⁻8 पेक्षा, 10⁻³ पेक्षा काय होत नाही, जास्त राहू शकत नाही. 10⁻³ और -8 मेटास्टेबल स्टेटचा -3 जास्त राहू शकत नाही. त्यानंतर काय करणार की दिस F2 इज ए मेटास्टेबल स्टेट अँड दॅट N2 मॉलिक्यूल एक्साइट F2 लेवल स्पेंड सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम बिफोर गेटिंग डी एक्साइटेड. सफिशियंट टाइमला ते राहणार आहे अँड बिफोर गेटिंग एक्साइटेड. बट हे जे नायट्रोजनचे ॲटम आहे, नायट्रोजन जे
नायट्रोजनचे ॲटम आहे ते काय करणार आहे, एनर्जी विल बी ट्रान्सफर अँड दॅट इज द रेझोनंट एनर्जी ट्रान्सफर. दिस प्रोसेस इज काल पण आपण बघितलं, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण बघितलं की कोणती आपली एनर्जी ट्रान्सफरची प्रोसेस, एनर्जी तिथे पण काय करतात, ट्रान्सफर करतात, एनर्जी ट्रान्सफर. मग इथे मी राईट करतो एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन. ओके, हे N2 मॉलिक्यूल काय करणार आहे, दॅट एक्साइटेड N2 मॉलिक्यूल टू लेवल अँड दिस. आता जी आहे आपली एक्साइटेड लेवल F2 ही कशी क्लोज आहे, कशाला, E5ला, कशाला, E5ला. दॅट मीन्स याची एनर्जी नियर अबाउट कशी आहे, सेम आहे. त्याच्यामुळे ही काय दाखवले मी, सेम लेवलला दाखवले. बट जे N2 मॉलिक्यूल आहे दॅट विल बी द ट्रान्सफर, एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन. एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन, एनर्जी काय करणार, ट्रान्सफर करणार. एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे N2 मॉलिक्यूल दॅट एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन, कशाला ट्रान्सफर करणार आहे, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूलला. एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे हे जे N2 मॉलिक्यूल काय होणार आहे, मी डॉटेड लाईनला दाखवतो इथे, दॅट विल बी द डी एक्साइट. ते काय होणार आहे, डी एक्साइट. काय होतंय की बेटा स्टेबल स्टेटला N2चं पॉप्युलेशन वाढतंय, बट काय होतं आफ्टर सम टाइम दॅट N2 मॉलिक्यूल इज एनर्जी ट्रान्सफर करता, कशाला, कार्बन डायऑक्साईड. CO2 मॉलिक्यूलला एनर्जी ट्रान्सफर करता थ्रू कोलिजन अँड दिस इज नोन ॲज ए रेझोनंट एनर्जी ट्रान्सफर. दिस इज द रेझोनंट एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे जे N2 मॉलिक्यूल आहे ते काय होणार, डी एक्साइट होऊन ते परत कुठे येणार, ग्राउंड स्टेटला. N2 मॉलिक्यूल विल बी डी एक्साइट होऊन. वाय, बिकॉज त्यांनी काय केली, एनर्जी ट्रान्सफर केली, कोणाला, कार्बन CO2 मॉलिक्यूलला एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे हे N2 मॉलिक्यूल काय होणार, डी एक्साइट होऊन कुठे येणार, ग्राउंड स्टेटला. आता बघा, एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे इथे कोलिजन होणार आहे, कार्बन डायऑक्साईड CO2 मॉलिक्यूल बरोबर त्यांचं कोलिजन होऊन ग्राउंड स्टेटला जे CO2 मॉलिक्यूल एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे दॅट कोलाइड विथ दॅट एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन अँड दॅट इज द कोलाइड विथ दॅट CO2 मॉलिक्यूल अँड CO2 मॉलिक्यूल, दॅट CO2 मॉलिक्यूल एक्साइट होऊन दॅट CO2 मॉलिक्यूल कुठे येणार आहे, E5 लेवलला, E5 लेवलला. दॅट मीन्स दिस इज द पॉप्युलेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल. मग जे पॉप्युलेशन होणार आहे बघा, एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे सेम HENE लेझरमध्ये आपण वर्किंग सेम बघितलं की पॉप्युलेशन दॅट एनर्जी ट्रान्सफर थ्रू कोलिजन अँड दॅट इज कोलाइड विथ दॅट CO2 मॉलिक्यूल. मग N2चं पर्पज काय होतं की एक्सायटेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल. त्यांनी पर्पज काय केलं, कंप्लीट केलं. बघा इथे सुद्धा आपण पर्पज बघितलं. या नायट्रोजन N2 मॉलिक्यूलमुळे कार्बन डायऑक्साईड काय झाला, एक्साइट झाला, CO2 विल बी एक्साइट. मग एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे दॅट कार्बन आयटम विल बी एक्साइट आणि ते कुठे येणार आहे, इथे येणार आहे E5 लेवलला. E5 इज द अप्पर लेझर लेवल अँड E4 अँड E3 इज द लोअर. E5 ही काय झाली, अप्पर लेझर लेवल झाली अँड E4 अँड E3 इज ए लोअर लेझर लेवल. आता बघा CO2 मॉलिक्युल्स कुठे आहे आपल्या E5 स्टेटला, दॅट इज द अप्पर लेझर लेवलला. आता इथे आपल्याला काय भेटतं की दोन ट्रान्झिशन भेटतं. इथे काय भेटतं की दोन ट्रान्झिशन. मग आत्ता जो बघितला आपण की हे जे बघितलं की एनर्जी ट्रान्सफर केली कशाने, N2 मॉलिक्यूल आणि कशाबरोबर कोलाइड झाले, कार्बन डायऑक्साईड. ते आपण इक्वेशनने दाखवू. N2 आधी काय होते, एक्साइट होते, प्लस ते कशाबरोबर कोलाइड झाले, एनर्जी ट्रान्सफर CO2 बरोबर. आणि मग CO2 कुठे गेला, CO2 स्टार इज ए एक्साइट झाला. तो काय झाला, CO2 मॉलिक्यूल इन एक्साइटेड स्टेट प्लस N2 काय झाला, डी एक्साइट झाला. N2 विल बी परत कुठे आला, तो ग्राउंड स्टेटला आला. बघा ही सिच्युएशन. इथे आपण बघितलं की N2 मॉलिक्यूल कुठे आले, इथे आले मेटास्टेबल स्टेटला. बट इथून इकडे तो एनर्जी ट्रान्सफर केल्यानंतर काय होतो की N2 स्टार कशाबरोबर कोलाइड होतो, ग्राउंड स्टेटच्या CO2 बरोबर. आणि CO2 कुठं जातो, एक्साइट लेवलला, एक्साइटेड. CO2 स्टार इज अ एक्साइटेड लेवल आणि N2 विल बी डी एक्साइट. N2 कुठे येतो परत, डी एक्साइट इन ग्राउंड स्टेट. बघा आता इथे की E5 लेवलला CO2 मॉलिक्यूलचं पॉप्युलेशन कसं आहे, जास्त आहे. दॅट मीन्स दिस इज द मेटास्टेबल स्टेट. बट इथे आता काय भेटतं आपल्याला की दोन ट्रान्झिशन भेटतात. इथे काय भेटतं की दोन ट्रान्झिशन भेटतात, टू ट्रान्झिशन कोणतं आहे, ती एनर्जी लेवल E5 टू E4 आणि सेकंड इज द E5 टू E3. आता E5 टू E4 ट्रान्झिशनला काय होते, टू E5 टू E4 विथ लेझर वेवलेंथ. इथे आपल्याला लेझर बीम भेटतो ऑफ वेवलेंथ 10.6 मायक्रोमीटर अँड E5 टू E3ला भेटतो आपल्याला लेझर वेवलेंथ ऑफ वेवलेंथ 9.6 मायक्रोमीटर. दोन ट्रान्झिशन होतात, E5 टू E4 अँड E5 टू E3 आणि एवढे 10.6 मायक्रोमीटर आणि 9.6 मायक्रोमीटर. बघा आता इथे काय होतं की ज्यावेळेस ट्रान्झिशन होतं आहे की जे CO2 मॉलिक्यूल आहे ते कुठे येतात, E5 टू E4 स्टेटला होता. मग इथून इकडे येताना जे ट्रान्झिशन होताना एक फोटॉन काय होतो, इमिट होतो.
एक फोटॉन काय झाला, इमिट झाला. मग हा इमिट झालेला फोटॉन अनादर CO2 मॉलिक्यूलला काय करणारे, स्टिम्युलेट करणारे, ट्रिगर करणारे, स्टिम्युलेट करणारे, ट्रिगर करणारे, आणि म्हणून हा काय झाला, इमिटेड झाला. मग हा काय करणारे की दुसऱ्या CO2 मॉलिक्यूलला काय करणारे, ट्रिगर. बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा आपण HENEमध्ये असंच वर्किंग बघितलंय की ज्यावेळेस CO2 मॉलिक्यूल E5 टू E4 स्टेटला हे ट्रान्झिशन होतं, E5 टू E4 स्टेट, त्यावेळेस एक फोटॉन काय होतो, इमिट होतो. बट हा फोटॉन काय करतो की या अजून एका CO2 मॉलिक्यूलला स्टिम्युलेट और ट्रिगर करतो आणि त्याच्यामुळे हा भेटला आपल्याला, अनादर भेटतो. मग असे काय होतं, 2चे 2 to 4 भेटता, 4चे किती भेटता, 8 भेटता, 8चे 16 भेटता. मग हे जे आहे हे जे मॉलिक्यूल आहे, हे जे फोटॉन आहे, या जे ऑप्टिकल रेझोनेटर कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये काय होता, बॅक अँड फोर्थ. काय होता, बॅक अँड फोर्थ. इकडे काय फुल्ली रिफ्लेक्टिंग आहे, तिकडून काय होता, रिफ्लेक्ट होता, इकडे रिफ्लेक्ट होऊन बॅक अँड फोर्थ रिफ्लेक्ट होऊन 10% ट्रान्समिशन, 10% काय होते, लाईट ट्रान्समिट होते. अँड दॅट लाईट इज अ लेझर बीम ऑफ सेम वेवलेंथ, ऑफ सेम फेज अँड कोहरंट सोर्स ऑफ लाईट. ही भेटते आपल्याला कोहरंट सोर्स ऑफ लाईट आणि त्याची वेवलेंथ आहे 10.6 मायक्रोमीटर. आता जे ट्रान्झिशन होतं कुठून, E5 टू E3, इथे पण सेम की एक फोटॉन इमिट होतो, तो दुसरा फोटॉन दुसऱ्या CO2 मॉलिक्यूलला काय करणार, ट्रिगर करणार की खाली करणार. आणि तो जो असतो इथे पण परत 2 ऑप्टिकल मिररमध्ये काय होणार, बॅक ॲट 4 रिफ्लेक्शन होणार आणि 10% ट्रान्समिशन होणार. दॅट विल बी द लेझर लाईट अँड दिस इज द लेझर विथ वेवलेंथ 9.6 मायक्रोमीटर, 9.6 मायक्रोमीटर. आता हे जे आहे इथं लेझर जे म्हणजे इथे जे CO2 मॉलिक्यूल होता ते परत दोन्ही E3 टू E4 कडून कुठे येतात, E2 लेवलला येतात. मग इथे E2 लेवलला CO2 मॉलिक्यूलचं काय होतं, पॉप्युलेशन जास्त वाढतं. बट ही जी इथे काय आहे, इथे रेडिएटिव्ह ट्रान्झिशन आहे, म्हणून आपल्याला काय भेटतं, लेझर बीम भेटतो. पण हे जे ट्रान्झिशन आहे, हे 2 ट्रान्झिशन आहे, दॅट विल बी द नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन. ट्रान्झिशन होतंय बट ते कसं आहे, नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन. हे रेडिएटिव्ह ट्रान्झिशन आहे त्याच्यामुळे आपल्याला लेझर बीम भेटतो. बट E4 टू E2 आणि E3 टू E2 कडे येताना जे ट्रान्झिशन होतंय ते काय होतंय की नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन. ते CO2 मॉलिक्यूलचं पॉप्युलेशन आता कुठे वाढलं, E2ला वाढलं. CO2चं पॉप्युलेशन कुठं वाढलं, E2ला. बट जे ट्रान्झिशन होतंय दॅट विल बी द नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन. नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन मीन्स नो फोटॉन विल बी इमिटेड. फोटॉनचं इमिशन होत नाही, एक पण फोटॉन इमिट होत नाही. दिस ट्रान्झिशन इज अ नॉन रेडिएटिव्ह. मग इथे CO2 मॉलिक्यूल. आता इथून काय होतं की He मॉलिक्यूल जो आपला राहिला ना, हेलियम ॲटम, त्याचं काय होतं, वर्किंग चालू होतं. बघा आता जे होतंय की ॲक्युमुलेशन जे आहे CO2चं ॲक्युमुलेशन म्हणजे पॉप्युलेशन कुठं वाढलंय, CO2चं E2 लेवलला. मग ते स्टॉप करायचे आपल्याला, हे स्टॉप करायचे ॲक्युमुलेशन ऑफ CO2 मॉलिक्यूल इन E2 लेवल. दॅट मग इथे काय करणार आहे आपण, त्याच्यामध्ये He गॅस ॲड करणार आहे. हेलियम गॅस विल बी ॲडेड इन द गॅसियस मिक्सचर. त्या मिक्सचरमध्ये काय करणार आपण, हेलियम गॅस. बघा इथं हेलियम गॅसचं वर्किंग आहे. हेलियम गॅस काय करणार, इथे ॲड करणार. हेलियम गॅस जे ॲक्युमुलेशन वाढतंय CO2चं E2 लेवलला, इथे काय करणार, हेलियम गॅस विल बी ॲडेड इन गॅसियस मिक्सचर अँड CO2 मॉलिक्यूल. ते कोलाईड झाल्यामुळे ते CO2 मॉलिक्यूल रिटर्न कुठं येणार आहे, CO2 मॉलिक्यूल रिटर्न इन ग्राउंड स्टेट E1 थ्रू इलॅस्टिक कोलिजन ऑफ He मॉलिक्यूल. सॉरी, थ्रू इन इलॅस्टिक कोलिजन. कोणतं कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन. बघा He मॉलिक्यूल आड झाला मिक्सचरमध्ये, CO2 मॉलिक्यूल ग्राउंड लेवलला आले, ग्राउंड स्टेट E1 थ्रू इन इलॅस्टिक कोलिजन ऑफ He मॉलिक्यूल. ऑदर फंक्शन सुद्धा आहे Heचं. ऑदर फंक्शन काय की He काय करतं, कंडक्ट हीट टू He मॉलिक्यूल इज टू कंडक्ट द हीट अवे फ्रॉम द वॉल्स ऑफ द डिस्चार्ज ट्यूब ॲज दे हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. हीट काय करणार, जर नॉर्मल जर हीट झालं तर त्याला काय करणार, हीट विल बी कंडक्ट. ओके, सॉरी. These are the working and energy level diagram of CO2 laser. आपण 2 पार्टमध्ये बघितले. फर्स्ट पार्टमध्ये जनरल डिस्क्रिप्शन, प्रिन्सिपल अँड मोड्स ऑफ व्हायब्रेशन, अँड सेकंड पार्ट इज अ कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग अँड एनर्जी लेवल डायग्राम ऑफ CO2 laser.